गेल्या 2.5 महिन्यांपासून अधिक काळ महाराष्ट्रभरात गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्येप्रकरणी आता मोठी बाब समोर आली आहे। हत्येचा मुख्य सूत्रधार कोण याबद्दलची महत्त्वाची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। खंडणी प्रकरणात गाजत असलेल्या वाल्मिक कराडच हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे हे आता स्पष्ट झालंय। सीआयडीने दाखल केलेल्या 1800 पानी आरोपपत्रात वाल्मिक कराडच प्रमुख आरोपी आहे असं म्हटलंय। आरोपपत्रात क्रमांक 2 चा आरोपी म्हणून विष्णू चाटे याचा उल्लेख आहे। अवादा कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागण्याच्या वादातूनच संतोष देशमुखांची हत्या झाली आहे। खंडणीत अडथळा आणणाऱ्यांचा कायमचा काटा काढण्याचा आणि टोळीची दहशत पसरवण्याचा कट आरोपींनी कसा रचला हेही आरोपपत्रातून स्पष्ट झाले। तर देशमुखांच्या हत्येचा कट कसा रचला आणि देशमुखांची हत्या कशी झाली हे आरोपपत्रात सविस्तरपणे सांगण्यात आलंय। पाहूया आरोपपत्रात नेमकं काय म्हटलंय। 8 ऑक्टोबर 2024 मसाजोगमध्ये पवनचक्कीच्या माध्यमातून वीज निर्मिती करणाऱ्या अवादा कंपनीकडून खंडणी वसुलीचा कट रचण्यात आला। 8 ऑक्टोबर 2024 लाच वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार यांनी हा कट रचला। वाल्मिक कराडने अवादाचे अधिकारी शिवाजी थोपटेंना धमकी दिली, तीही तारीख 8 ऑक्टोबरच होती। तर वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या फोनवरून अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदेना फोन करून धमकी दिली, तारीख होती 29 नोव्हेंबर 2024। खंडणी न देणाऱ्या अवादा कंपनीबाबत काय करायचं यावर याच दिवशी खलबत झाली। 29 नोव्हेंबर 2024 लाच खंडणीत जो अडथळा आणेल त्याची हत्या करून दहशत पसरवण्याचं ठरलं। तर 6 डिसेंबर 2024 ला सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे अवादा कंपनीमध्ये गेले। तर सुरक्षा रक्षकाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली 6 डिसेंबर 2024 ला। याच दिवशी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी फोनवरून हा प्रकार सरपंच संतोष देशमुख यांना सांगितलेला आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी अवादा कंपनीकडून खंडणीच्या मागणीत अडथळा आणला। तर संतोष देशमुखांनी पोलिसांच्या मदतीने सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळेला हाकलून दिलं। 6 डिसेंबरला या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। 2024च्या 6 डिसेंबरला सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली। जो आडवा येईल त्याला आडवा करावा लागेल असं कराडने सुदर्शन घुलेला सांगितलं, तारीख होती 7 डिसेंबर 2024। तर 8 डिसेंबर 2024 ला विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि गोपनीय साक्षीदार नांदूर फाट्यावरच्या तिरंगा हॉटेलमध्ये भेटले। सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं 9 तारखेला 9 डिसेंबर 2024 ला। तर याच दिवशी देशमुखांना अमानुष मारहाण आरोपींनी केली आणि त्यांची हत्या केली। त्याच दिवशी संध्याकाळी 6:30 वाजता देशमुखांचं पार्थिव दैठणा फाटा येथे फेकण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।